आज या ठिकाणी 9 ऑगस्ट गौरव दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पटले साहेब आताच या ठिकाणी मान्य केलेले, मी तर त्यांना उत्कृष्ट वक्ते असं म्हणाल आणि उत्कृष्ट समाजसेवक सुद्धा म्हणेल, कारण आम्ही लोकसभेत म्हणजे सोबत बऱ्याच सभा गाजवल्या होत्या. आजी मला ते आठवतं आणि खरोखर अभिजित दादांनी या ठिकाणी जे काही आश्वासन दिलं ते नक्की ते पूर्ण करतील असा मला आत्मविश्वास देखील आहे. आज ज्यावेळेस काल रात्री मी उद्या देशव्यापी आमचा संप होणार आहे, कामगार शेतकरी शेतमजूर याबाबत लिहित होतो आणि अचानक रात्री 10:30 वाजता वारूभावांचा फोन आला, अनिल तुला उद्या यावं लागेल. हे म्हटल्यावर मी वारूदादांना नाही म्हणू शकत नाही आणि त्यांच्या एका याला मी होकार दिला आणि मी उद्या येतो असं म्हटलं. या ठिकाणी वेळेचं खूपच बंधन आहे, बोलण्यासारखे भरपूर मुद्दे आहेत, परंतु मी तरी 2-3-4 मिनिटं तरी लागतील असं मला वाटतं. तर आज या ठिकाणी ज्या वेळेस हा कार्यक्रम घेण्यात आला तर मला अत्यंत आनंद होत आहे. या ठिकाणी एका कवितेचा जो संग्रह आहे तो प्रकाशित करण्यात आला. त्याच पद्धतीने या ठिकाणी आदिवासी संस्कृतीचं दर्शन, या ठिकाणी कुठलंही बॅनपथक किंवा काही नसताना अत्यंत महत्त्वपूर्ण अशी रॅली काढण्यात येऊन कमी लोक जरी असले परंतु या ठिकाणी बसलेला हा प्रत्येक समाज बांधव हा खरा आदिवासी समाज बांधव आहे असं मी म्हणेन. कारण आज बँडवर नाचकाम करणारे आणि या ठिकाणी बसलेले प्रबोधन ऐकणारे असे खूपच कमी लोक आहेत आणि आज अशा या ठिकाणी बसलेल्या लोकांमुळेच येणाऱ्या काळात क्रांती घडू शकेल आणि आपणच ते करू शकणार आहात. आज संपूर्ण देशभरामध्ये आदिवासींवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर हल्ले होत आहेत आणि प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. काही बोगस लोकांची घुसखोरी आपल्या समाजामध्ये वाढलेली आहे आणि ते बोगस घुसखोरीला रोखण्यासाठीचं काम देखील आम्ही आमच्या तळोदा आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकत्रितपणाने करत आहोत. काही बोगस लोकांचं इथं आता जमाती जातीवर न जातात, मात्र काही जे बोगस लोक घुसलेले आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही लढाई लढत असताना तहसीलदार कलेक्टर प्रांत वेगवेगळ्या माध्यमाने 3 वर्ष लढाई लढली आणि शेवटी जात पडताळणी समितीने त्याचं जात प्रमाणपत्र जप्त केलं. परंतु सदर व्यक्ती हा ज्यावेळेस उच्च न्यायालयात गेला तर त्या उच्च न्यायालयामध्ये सुद्धा आम्ही आमच्याकडे पैशांचं ताकद नसून आम्ही त्या उच्च न्यायालयात त्याच्या विरोधात बोगसाच्या विरोधात केस लढवत आहोत आणि जोपर्यंत आपल्या समाजाच्या बाजूने निकाल लागणार नाही तोपर्यंत आम्ही ती केस खंबीरपणे लढणार आहोत हे देखील या ठिकाणी मी मानतो. आज संपूर्ण देशातली परिस्थिती बघितली, चैतरबाई वसावासारखा एका कुठल्याही पक्षाचा आमदार असू द्या, या ठिकाणी आपल्याला राजकारण करायचं नाही आहे. कुठल्याही पक्षाचा आमदार असेल खासदार असेल परंतु जो समाजासाठी पुढे येत असेल तर त्याची वाहवा नक्की समाजाने घेतली पाहिजे. आज चैतरबाई वसावाला ज्यावेळेस जेलमध्ये टाकण्यात येतं तर आपल्या समाजाचं अस्तित्व त्या ठिकाणी दाबण्यात येतं असं मी म्हणेन. आपल्या समाजामध्ये ज्या हुशार तरुण आहेत तरुणी आहेत हे पुढं आलं त्यांना कसं दडपलं जातं हा आजपर्यंतचा इतिहास आहे. मात्र आम्ही तळोदा तालुक्यामध्ये अंबरसिंग महाराजांपासून श्रमिक संघटनेपासून प्रेरणा घेत आहोत. माझे वडील सुद्धा ते श्रमिक संघटनेमध्ये काम करता करता कुमार शिराडकरांसोबत त्यांनी आपला प्राण सोडलेला आहे आणि अशा कुटुंबातून मी आलेलो असल्यामुळे माझी लढाई कदापि आम्ही संपवणार नाही. परंतु आज आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये जे बँडच्या नावाखाली आपल्या समाजाला कुठंतरी एका वेगळ्या मार्गाने घेऊन जाणारे सुद्धा आमदार खासदार राजकारणी ढोंगी लोक आहेत असं मी या ठिकाणी मानेन. जर आज बँड पार्टीला 1.5-2 लाख अभिजित दादा कोण देतात, कुठून पैसा येतो, कुठे खर्च केला जातो, तेच पैसे जर उच्च न्यायालयामध्ये बोगस आदिवासींना रोखण्यासाठी जर खर्च केला असता तर ते खरोखर आमदार खासदार आपल्या समाजाचे राहिले असते असं देखील मी या ठिकाणी मानतो. आज आपल्या पूर्ण याच्यामध्ये जर बघायला गेलं तर 1.5-2 लाख रुपये बँड पार्टीमध्ये देतात. आपले मुलं सायलेन्सर काढून मोटरसायकली उडवतात, दारू पितात, भानगडी करतात. हे पूर्णपणे आपला समाज एकवटला नाही पाहिजे, समाज जागृत झाला नाही पाहिजे, समाज शैक्षणिक याच्यामध्ये पुढे आलं नाही पाहिजे, हे या मागचं कारण आहे आणि हे आपण ओळखून येणाऱ्या काळात या शाळेमध्ये जो प्रेरणादायी आपण कार्यक्रम घडवून आणला असाच कार्यक्रम विविध शहरांमध्ये घडवून आणण्यासाठी कटिबद्ध राहाल अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय जोहार, जय आदिवासी, इन्कलाब जिंदाबाद.